मित्रांनो, पेड व्हॉट्सअप ग्रुपवर आलेला हा व्हिडिओ बघा। आपल्या व्हॉट्सअप ग्रुप जो आहे शेळी पालनाचा, त्याच्यावर आलेला व्हिडिओ आहे, एकदा बघा। सर अशी 2-3 पिल्लं मेली आणि म्हणून मी रात्री 2 आता जवळजवळ 2 वाजले तर मी याच्या पोटात हे 2-3 दिवस कळलं सर। असे माझे चांगले कळलं मेले सर। आणि मागच्या वेळेस पिल्लू कशामुळे मेलं तर ते दबून मेलं का काय, तर ह्यावेळेस सुद्धा असं झालं सर। पण ह्याच्या दुधात पोटात असं सापडलं सर। तर याला पिंक क्रॅप वॉटर सुद्धा दिलं होतं 2 ml, मग याचं दूध का पचलं नसं नाही। मग नेमकं याचं पहिलं कशामुळे झालं असं। प्रॉब्लेम जाणून घेतला, आता उपाय आहे का? प्रॉब्लेम काय आहे नीट समजून घ्या। प्रॉब्लेम असा आहे, पिल्लं जास्त वेळ शेळीपाशी राहिल्यामुळे किंवा मग जास्त दूध पिल्यामुळे त्यांच्या पोटात अपचन झालं, त्यांचं दूध व्यवस्थित पचलं नाही आणि त्याच्यामुळे पिल्लं झिंगले, रुंगले आणि मरण पावले। आता याला उपाय काय? एक उपाय तर नीट लक्षात ठेवायचा, पिल्लांना 8 दिवसाचे होईपर्यंत एकदम मापात दूध पाजायचं। दुसरी गोष्ट, 2 ते 3 टाइम दूध पाजायचं, थोडं खूप जास्त दूध पाजायचं नाही। पिल्लू उपाशी राहिलं तर चालतं, पण फुल पोट भरून दूध कधीच पाजायचं नाही 8 दिवसाच्या पिल्लं होईपर्यंत। कमीत कमी कच्चं दूध तरी, जेणेकरून त्याला पचल। जर अपचन झालं बी तर एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची, पिल्लाला 1 दिवसभर दूध पाजायचं नाही। त्या दिवशी त्याला ग्लुकोज पावडर द्यायची, एक 10 ml दूध काढायचं, 20 ml दूध काढायचं, त्याच्यामध्ये 1 चमचाभर ग्लुकोज मिक्स करून तेवढं 20 ml दुधावर ठेवायचं दिवसभर। दुसरी गोष्ट, औषधं जर द्यायची असेल तर क्लेवाम BID नावाचं एक औषध येतं बघा, नाव दिसत असेल तुम्हाला, क्लेवाम BID। ती क्लेवाम BID द्यायचं आणि त्याच्यानंतर बॉटल दाखवतो तुम्हाला, 1 मिनिट। हे बघू शकता, हीच आहे ती क्लेवाम BID नावाची बॉटल। बघू शकता, जवळून बघू शकता तुम्ही, हे बघू शकता। याच्यामध्ये कंटेंट आहे मित्रांनो, बॅक कॅमेऱ्याने दाखव। हे बघू शकता, कंटेंट आहे अमॉक्झिसिलिन आणि पोटॅशियम क्लायनेट। तर हे कंटेंट असलेलं औषध तुम्हाला यूज करायचं आहे। डिस्टिल वॉटर सोबत येत असतं, मिक्स करून घ्यायचं आणि 4-5 दिवस चालतं एकदा मिक्स केल्यानंतर। सकाळ संध्याकाळ 2.5 3 ml 3 टाइम द्यायचं आणि पिल्लाला दूध कमी पाजायचं। त्याच्यानंतर दुसरी गोष्ट, ग्लुकोज द्यायचं आणि लहान बाळाचं तापेचं कोणतंही औषध त्याला 3-3 4-4 ml यूज करायचं। पिल्लू एकदम टणटणीत होते, क्लिअर होते। तर हा उपाय ध्यानात ठेवायचा आणि पिल्लाला दूध पाजताना लक्ष देऊन दूध पाजायचं आणि शक्यतो खूप जास्त दूध पाजू नये, ही गोष्ट तुम्ही ध्यानात ठेवा। धन्यवाद। चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओला लाईक करून घ्या। बाय बाय। आणखी एक गोष्ट मित्रांनो, ग्राईप वॉटर चांगलंच असतं, ग्राईप वॉटर दिलंच पाहिजे, परंतु दूध प्रमाणात पाजल्याशिवाय मजा नाही। तर दूध प्रमाणात पाजायचं आणि पिल्लं झाकून ठेवायचे 2-4 दिवस, जेणेकरून पिल्लं चांगली राहतील।